हाय! तर मी अशी साडी घालून का रेडी झाले सांगतेच, पण त्याआधी मी सकाळी माझे सगळे कामं पटपट आवरले. कारण आज हरतालिका होती आणि मला पूजा करायची होती. त्यासाठीच मग मी अशी छान साडी वगैरे घालून रेडी झाली होती. मला साडी घालायला आणि मेकअप करायला खूप आवडतं आणि असा कुठलाही चान्स मिळाला ना, की तो मी अजिबात सोडत नाही. मग अशी छान मी रेडी झाले आणि मग आम्ही पूजा करायला घेतली. खरं तर आमच्या गावामध्ये ना अशी मोठी पूजा होते. मस्त गुरुजी असतात, सगळ्या बाया जमतात. पण मला तिकडे आज जाता येणार नव्हतं, कारण देवश्रीमुळं ती नसती राहिली एवढी 2-3 तास. मग आम्ही घरीच पूजा करायचं ठरवलं आणि मग मस्त आम्ही रेडी होऊन असं पूजा केली. आम्हाला जेवढं माहीत होतं तेवढं आम्ही केलं. आणि खरं तर आपण किती मनोभावाने पूजा करतो हे जास्त महत्त्वाचं असतं. मग आम्ही छान अशी पूजा केली, नंतर आरती वगैरे म्हटली आणि हरतालिकेची कथा ऐकली आणि छान वाटलं मग हे सगळं करून. नंतर मग मला काही निरंकार उपवास नव्हता, मग मी थोडंसं फराळाचं करून घेतलं, कारण मला पिल्लूला फीड करावं लागतं. आणि आमची पिल्लू बघा, म्हणजे ती हात पकडून का होईना किती बॅलन्स करते. आणि मला आता खरंच खूप भीती वाटायला लागली, कारण ही पोरगी ना खूप लवकर पळणार आहे आणि मला खरंच त्रास देणार आहे खूप, कारण की आत्ताच तिचं इतकं चाललेलं राहतं ना, गागट वगैरे वगैरे. आणि मग 4 वाजता आम्ही सगळे चहा प्यायला बाहेर बसलो आणि खरंच गावाकडची हीच मजा आहे, की सगळे सोबत बसून असं बाहेर अंगणामध्ये आम्ही छान चहा एन्जॉय केला. तर असा होता आजचा ब्लॉग. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत